मनसेच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात उमेदवार देण्याची तयारी मनसेने केल्याची माहिती मिळते। ठाण्यामधील कोपरी पास पखाडी या एकनाथ शिंदेंच्या विधानसभा मतदारसंघातून मनसेचा उमेदवार ठरल्याचं समजतंय। मनसेचे नेते आणि लेखक दिग्दर्शक अभिजित पानसे यांचं नाव एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आघाडीवर आहे। ठाणे विधानसभा क्षेत्रातील निरीक्षकांच्या अहवालामध्ये अभिजित पानसे यांचं नाव कोपरी पास पखाडी मतदारसंघासाठी देण्यात आलंय। 2019 मध्ये या मतदारसंघात मनसेच्या महेश कदम यांनी 25,000 मतं मिळवली होती। तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांच्याकडून। मनश्री, आपण पाहतोय एक महत्त्वाची बैठक मनसेची आयोजित करण्यात आली होती आणि यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात उमेदवारी देण्याची तयारी सुद्धा झालेली आहे। काय नेमकी अधिकची माहिती आहे? आज मनसेची महत्त्वपूर्ण बैठक सुरू आहे। यामध्ये 288 विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला जातोय। निरीक्षकांनी अहवाल आपले सुपूर्द केलेले आहेत। यापैकी 225 मतदारसंघांवरची चर्चा ही विस्तृतपणे सुरू आहे। त्यापैकी मुंबई, ठाणे आणि पुणे या मतदारसंघातली चर्चा झालेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे ठाणे विधानसभा क्षेत्रातून कोपरी पाचपाकडी या मतदारसंघासाठी एकनाथ शिंदेंच्या विरोधात सुद्धा आता उमेदवार देण्याची तयारी मनसेनं सुरू केलेली आहे। यामध्ये आघाडीवर आहे नाव ते म्हणजे मनसेचे नेते लेखक दिग्दर्शक अभिजित पानसे यांचं। त्याच्यामुळे आता अभिजित पानसेंना मनसेकडून एकनाथ शिंदेंच्या मतदारसंघात मैदानात उतरवण्याची तयारी ही आता केली जाते। त्यांचं नाव हे या निरीक्षकांच्या अहवालामध्ये सुचवण्यात आलेलं आहे। इतकंच नाही तर ते नाव आता जवळपास फायनल होईल अशा पद्धतीची चर्चा मनसेच्या गोटामध्ये रंगलेली आहे। अगदी धन्यवाद मनश्री, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।